या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। काल सायंकाळच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी पावसाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कुमठे गावात मेन लाईन विजेचे खांब मोडून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। सदरची माहिती माजी नगरसेवक विजयकुमार मान्हे यांना कळताच MSEB शाखा कार्यालय हत्तुरेनगर संपर्क येथे साधून तातडीने काम सुरू करण्यास सांगितलं। यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, सहाय्यक अभियंता प्रेम राठोड, सहाय्यक अभियंता अजिंक्य कुलकर्णी व शाखा कार्यालय हत्तुरेनगर लाईन स्टाफ घटनास्थळी येऊन पाहणी करून JCBच्या साह्याने काम युद्धपातळीवर चालू करण्यात आलं आहे। दरम्यान वादळी वाऱ्याने रस्त्यावर झाडे पडले आहेत, तर काही ठिकाणी घरावरचे पत्रे, जनावरांचे शेड याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गेली 2 महिने कडक उन्हामुळे अंगाची लाही झालेल्या नागरिक व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला। हा संघर्ष सुरू असतानाच काल सायंकाळी 5:30च्या दरम्यान वादळी वाऱ्याचा जोरदार वाऱ्याने हजेरी लावली। फळे, पिकांचे व जनावरांचे शेडचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। याची अधिक माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे व माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलचे बोलताना दिली। क्षेत्रातील आज सायंकाळी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आपल्या सोलापूर शहराच्या हद्दीतील एकूण 13 पोल पडलेले आहेत आणि 25 ते 30 ठिकाणी झाडं पडून तारा तुटलेल्या आहेत। आता सध्याला युद्ध पातळीवर काम सुरू आहे। आपण तुटलेल्या तारा जोडून वीज पुरवठा पूर्वत करण्याचा प्रयत्न करत आहोत। कोणत्या गावामध्ये ही घटना घडली होती? किती कामं पडली या परिसरात? कुमठ्या गावामध्ये जवळपास 7 ते 8 पोल पडलेले आहेत आणि झाडं पण जवळपास 50 एक झाडं पडलेले आहेत। आता ते तुटलेल्या तारा आपण तो भाग बंद करून ठेवलेला आहे, जेणेकरून कुठली जीवितहानी वगैरे होऊ नये म्हणून। तसंच सोलापूर शहरातील स्वागतनगर, हत्तुरेनगर, धुळे, सोलापूरचा काही भाग हा सुद्धा अफेक्ट झालेला आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजून आपण युद्ध पातळीवर काम सुरू करतोय, काम चालूच आहे आपलं। आपण वीज पुरवठा होईल का? हो, होईल। जे पोल पडलेले आहेत तो भाग तेवढा आपण बंद करून ठेवलेला आहे, तो उद्या सकाळी काम चालू करता येतो। पण जिथं जिथं तारा तुटलेल्या आहेत, झाडं तोडून तुटलेले झाडं बाजूला करून तारा जोडून आपण तो भाग सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत। माहिती आपल्याला कशी मिळाली? ग्राहकांचे फोन येतात, माने साहेबांचा फोन आला होता, मोबाईल वरती येत राहतात तक्रारी, ते सर्व आपण लिहून घेतलेले आहेत। जिथं जिथं झाडं पडलेले, पोल पडलेले आहेत, आपला स्टाफ सुद्धा जाऊन पाहणी करून आलेला आहे। जिथे जिथे पोल पडले, तारा तुटले, तो भाग आपण सध्याला बंद करून ठेवलाय। जसं तारा जोडण्याचं काम होऊन जाईल तसं आपण वीज पुरवठा सुरू करतोय। येणाऱ्या काळात पावसाला सुरुवात होणार आहे, त्या दृष्टीने आपल्याकडून विभागाकडून काय आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्या ज्या फांद्या चिकटतात लाईनला त्या तोडतो आपण, पण मोठं वारं आलं की मुळासकट झाडं उन्मळून पडतात लाईनवरती। आपण चिकटणाऱ्या फांद्या तेवढे तोडू शकतो, बुडातून झाडं तोडायची परवानगी आपल्याला नाही। जेव्हा काम पडलं तर काही घटना वगैरे घडली का? नाही, अद्याप तरी काही घडलेलं नाही। आज कुमठे गाव व परिसरात दुपारी 3 ते 4च्या दरम्यान अत्यंत भीषण असं वारं आणि पाऊस या माध्यमातून मोठी इलेक्ट्रिसिटीची हानी झाली आणि संपूर्ण कुमठे व परिसर अंधारात असल्याने माननीय मोरे साहेब, डेप्युटी इंजिनियर या विभागाचे, यांनी अत्यंत युद्ध पातळीवर त्यांच्या टीमसह ही परिस्थिती पूर्वत आणण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न केलाय। जिथे जिथे दुरुस्तीचं अपेक्षित होती तिथे त्यांनी केलेले, पण जिथे पोल तुटलेत त्या भागातले अद्याप ते करायच्या प्रयत्नात आहेत, ते सुद्धा पूर्वत होईल। येणाऱ्या काळात MSEB कडून आपल्या कुमठे गावासह परिसरात अशी घटना घडू नये म्हणून आपण त्यांना काय आवाहन करतो? नाही, ते वेळोवेळी त्यांचं मेंटेनन्स असतं, पण आता मान्य साहेबांनी म्हटल्याप्रमाणे किंवा मुळासकट जर झाड उपडलं तर ते त्या फांद्या सहित, ते बूड सहित त्या तारावर पडते आणि त्याला काय बाकीची कुठली यंत्रणा जबाबदार राहणार नाही। त्याला नैसर्गिक आपत्ती आपण समजूया आणि ते वेळेत दुरुस्त होईल। आणि ते आज जवळपास संध्याकाळी 4 ते आता 9 वाजले, 5 ते 7 तास जागेवर थांबून या सगळ्या गोष्टी त्यांनी करून घेतल्या। आणखी 2-3 तासात बऱ्यापैकी बऱ्याच एरियातला विद्युत पुरवठा सुरळीत होईल असे आम्हाला होईल। हो, नक्की। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा
जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज नॉन व्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये। फक्त हॉटेल फानुस, शाखा नंबर 2 मध्येच। आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंपा शेजारी, बिजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।